Students, last lecture I had given discussion on the first act of the Mahanirvan, in which I have introduced the characters. First one, the Bahurao, who is dead, but gives a kirtan and narrates the story of his life. Then Rama, who is the wife of the Bahurao, and the Nana is the son of the Bahurao. आपल्याला माहीत आहे की ही रमा आपल्या पतीला उठवण्याचा प्रयत्न करतायत, पण पती सांगतोय की मी जिवंत नाही, मी मेलेलो आहे. परंतु रमा डज नॉट बिलीव्ह इट. पण रमाचा त्याच्यावरती विश्वास नसतो आणि आपला पती काहीतरी आपल्याला ही इज अ जोकिंग समवॉट असं त्याला वाटतं. परंतु ज्यावेळेला व्हेन द नेबर्स कम देअर ॲट दॅट टाईम she understands he is no more, and she starts crying and mourning. But the neighbors have to wait because his son was not there. आणि मग ते प्रेत आहे, ते प्रेत शेजाऱ्याला नेता येत नाही, कारण का त्यांचा जो मुलगा असतो हा मुलगा परगावी गेलेला असतो. आटापाट्याचा खेळ जो असतो त्याच्यासाठी तो गेलेला असतो आणि त्याची वाट पाहणं हे नितांत गरजेचं असतं. आणि मग ज्यावेळेला नाना तो येतो आणि ते प्रेत जी काही अंत्ययात्रा जी आहे आपण त्याला म्हणतो ती चालू असते आणि ती जुन्या स्मशानभूमीमध्ये जाते. पण तिथे एक बोर्ड असतो की इथं प्रेत दफन करणे किंवा अग्नी देणे हे बंद केलेलं आहे, कारण का ही जागा खाजगी आहे आणि त्या मालकाला ती परत दिलेली आहे. आणि या स्मशानपासून काही अंतरावरती म्हणजे 3-4 किलोमीटरच्या अंतरावरती नवीन स्मशानभूमी अगदी चांगल्या रीतीने बांधलेली आहे आणि लोकांनी त्या ठिकाणी जावं. परंतु भाऊराव हू इज अ डेड, ही इज अ नॉट रेडी टू गो देअर. कारण तो कीर्तनातच सांगतो आहे, तो आपल्या मुलाला नाना सांगतो आहे की मला नवीन स्मशानभूमीमध्ये जळायचं नाही आहे, तर मला जुन्या स्मशानभूमीमध्ये जळायचं आहे. कारण देअर इज वन काइंड ऑफ अटॅचमेंट एस ऑफ द भाऊराव एस विथ दॅट द क्रिमेटोरियम सेंटर. नाव बिगिन विथ द सेकंड ॲक्ट. द सेकंड ॲक्ट बिगिन्स विथ द नाना, who is the playing the role of the narrator. Student, you try to understand, in the first act the narrator is the Bhaurao himself, and in the second act the narrator is the son. Now tells his mother to cook rice balls as it is the 10th day after his father death. आणि मग नाना आपल्या आईला सांगतो आहे की तू आज काय कर, थोडासा भात कर, कारण पिंडदान करायचं आहे आणि मी स्मशानभूमी आज 10वा दिवस आहे आणि 10वा घातला पाहिजे आणि त्यासाठी तू चांगल्या तांदळाचा एक प्रकारे भात कर. ही वॉन्ट टू टेक राईस बॉल टू अ न्यू क्रोमोटेरियम टू ऑफर द राईस बॉल टू द क्रोज. आणि मग पिंडदान म्हणतो आपण की हा जो राईस करून द्यायचा आहे, त्या राईसचे पिंडी करायच्या आहेत आणि की त्या स्मशानभूमीमध्ये जाऊन त्या कावळ्यांना घालायचे आहे. ही वॉन्ट टू ऑफर द राईस बॉल्स टू द क्रोज. ही मीट्स 2 gentlemen एस हू आर ऑलरेडी फायटिंग इस ॲट दॅट द क्रिमेटोरियम. आणि मग टू कीप द राईस बॉल्स, आणि मग जे राईस असतात ते ठेवण्यावरून की अगोदर स्मशानभूमीमध्ये 2 तरुण असतात आणि त्यांची भांडणं झालेली असतात. ॲक्च्युली बोथ हॅव व्हाय दे आर फायटिंग इट्स बोथ हॅव लॉस्ट देअर फादर्स अँड दे आर ॲट द न्यू क्रिमेटोरियम सेंटर टू ऑफर राईस बॉल टू द डेड सोल्स ऑफ देअर फादर.
आणि मग नवीन स्मशानभूमीमध्ये ते दोघंही आले असतात, कारण का त्यांच्या दोघांचे वडील गेले असतात आणि पिंडदान करण्यासाठी ते त्या ठिकाणी आले असतात. नाना हेल्प्स अँड ट्रायज टू सॉर्ट आउट देअर डिफिकल्टीज बाय बिकमिंग क्रो हिमसेल्फ. आता मग कावळे तर येत नाहीत आणि मग नाना त्या ठिकाणी कावळ्याच्या वेश परिधान करतो आणि त्या ठिकाणी जातो आहे आणि त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो आहे. बट सडनली भाऊराव कम्स ॲट द न्यू क्रिमेटेरियम नॉट टू बी बर्न्ड बट टू ॲक्सेप्ट द ऑफरिंग्स. परंतु या ठिकाणी या नानाचे वडील जे भाऊराव आहेत ते जळायला स्मशानभूमीमध्ये तयार नसतात, हे लक्षात घ्या. परंतु की जे काही आपण त्याला राईस बॉल्स म्हणून आणले आहेत त्यासाठी मात्र तो त्या ठिकाणी आला तो. बट ही इज देअर टू ॲक्सेप्ट द ऑफरिंग्स. ही टेल्स देअर नाना दॅट ही वुड लाईक टू बी बर्न्ड ओनली ॲट द ओल्ड क्रिमेटेरियम. मग मला या ठिकाणी नवीन स्मशानभूमीमध्ये जळायचंच नाही आहे, तर मला जळायचं आहे ते फक्त जुन्या स्मशानभूमीमध्ये. टिल देन नाना हॅज हिडन भाऊराव ऑन द लॉफ्ट ऑफ द हाऊस. खरं तर हा 10वा दिवस आहे आणि नानाची भाऊरावची बॉडी आहे ही बॉडी घरामध्येच लाफ्टवरती त्यानं ती दडवून ठेवलेली असते, हे लक्षात घ्या. या ठिकाणी ऑलरेडी कुठल्याही प्रकारचा भाऊरावला अग्नी दिलेला नसतो, जुन्याहीमध्ये नाही आणि नवीनमध्ये नाही. पण भाऊरावची इच्छा असते की ही हॅज टू बी बट इट्स ॲट द ओल्ड क्रेमेटोरियम सेंटर. नाना लॅमेंट्स दॅट ही इज अनेबल टू परफॉर्म द लास्ट राईट्स ॲज पर हिज फादर्स विश. परंतु जुनी स्मशानभूमी आहे ती बंद झालेली असते आणि मग वडिलांची इच्छा जी आहे ही वडिलांची इच्छा कशी पूर्ण करायची. भाऊराव रिक्वेस्ट नाना टू लेट हिम मीट द रामा. आणि मग तो घरामध्ये लॉफ्टवरचा असतो आणि मग तो काय आपल्या मुलाला तो काय सांगतो आहे की मला माझ्या पत्नीला भेटायचं, म्हणजे तुझ्या आईला रामाला मला भेटायचं आहे. आणि ही सेज दॅट ही वॉन्ट्स टू टॉक टू हर ॲटलिस्ट वन्स. आणि मला एकदाच बोलू दे. हे लक्षात घ्या की गोंधळून जाऊ नका की या ठिकाणी नानाचे वडील भाऊराव हे बोलत आहेत, लक्षात ठेवा. पण तो आवाज जो आहे फक्त हा आवाज नानालाच इथं ऐकू येते. ओनली नाना कॅन लिसन. द टॉक इज ऑफ द भाऊराव. हिज वाईफ मीन्स द भाऊराव's वाईफ कुड नॉट लिसन इट. ही हॅज बीन मिसिंग. तो म्हणतो की आता मी बरेच 10 दिवस झाले मी माझ्या पत्नीपासून विलग आहे, मला तिच्याशी बोलायचं आहे. अँड ही सेज दॅट ही वॉन्ट्स टू टॉक विथ हर. अँड ॲट लास्ट नाना अलाउज हिम टू मीट हिज मदर. आणि मग नाना जो आहे तो आपल्या वडिलांना आपल्या आईला भेटण्यासाठी तो काय करतो आहे की परमिशन देतोय. वेन भाऊराव मीट्स रमा ही फाइंड दॅट रमा हॅज बीन अट्रॅक्टेड टुवर्ड्स अ फेअर जेंटलमॅन इन अ सूट and dark glasses who was the third from the left in the procession. आणि मग हा भाऊराव रमाशी भेटायला गेल्यानंतर की त्याला असं कळतं की आपली जी पत्नी रमा आहे ही कोणत्या तरी वेगळ्याच पुरुषाकडे अट्रॅक्ट झालेली आहे. आणि तो अंत्यविधीमध्ये तो पुरुष होता आणि डावी बाजूकडून तिसरा, म्हणजे जी अंत्यविधीची जी काही मिरवणूक चाललेली होती त्या मिरवणुकीमध्ये तो डावीकडून तिसरा हा होता. And when he learns it, he gets a shock to know that his beloved wife Rama has found someone else after him. आणि मग माझ्यानंतर माझ्या पत्नीने की एक दुसरा प्रियकर शोधलेला आहे असं त्याला वाटतं. ओके. अँड देन ही थिंक्स अबाउट दॅट. Rama also tells him that he liked the man who was wearing a black suit at the time of funeral procession, and that was the third from the left when they lifted the bier of भाऊराव. आणि मग रमाई सांगते की मला तो आवडला की ज्या वेळेला की भाऊरावांची तिरडी उचलली त्यावेळेला काळ्या कोटातला आणि चष्मा घातलेला आणि डावीकडून तिसरा असलेला की जो पुरुष आहे तो मला आवडलेला.
and he was in love with him. When Bhaurao tells Nana about this, Nana also is confused. आणि मग ज्या वेळेला हे रमाचं बोलणं तो ऐकतो त्यावेळेला तो आपल्या मुलाला सांगतो आहे की युअर मदर is attracted towards other. At that time, Nana also is confused. And Nana decides to find out the everything about that particular man. Who is he? आणि मग नानाही ठरवतो आहे की तो नेमका पुरुष कोण आहे, तिसरा मनुष्य कोण आहे हे आपण शोधलं पाहिजे. Was he there in Rama's life before Bhaurava's death and after his death? Where and how they meet? आणि मग वेगवेगळे प्रश्न, देर आर सो मेनी क्वेश्चन्स विच कम इन द माइंड ऑफ द नाना. आणि तो विचार करतो आहे की अरे म्हणजे भाऊरावाच्या मृत्यूपूर्वी हा इसम जो आहे हा आपल्या आईच्या आयुष्यात होता का त्याच्या मृत्यूनंतर आलेला आहे, आणि तो कुठून आणि कसा आला आणि ते कुठे भेटत होते, कुठे भेटतात. नाना इज कन्सल्टंट विथ द भाऊराव आणि ही डिसाईड टू अरेंज अ गुड फिस्ट. It's on the 13th day and invite all those who participated in the procession. And so that they would identify the person. And मग नाना he decides and he discusses is with the भाऊराव. आणि मग तो एक योजना आखतो आहे आणि तो आपल्या वडिलाशी देखील ती योजना काय करतोय, कथन करतोय किंवा तो त्याच्याशी शेअर करतो आहे. आणि तो सांगतोय की आपण आता तुमचा 13वा घालणार आहोत आणि त्या 13व्या दिवशी काय करू आपण की एक पार्टी देऊ आणि त्या पार्टीमध्ये जे जे तुमच्या अंत्यविधीला हजर होते त्या सगळ्यांना आपण इथं बोलवून घेऊ आणि तो कोण पुरुष आहे, डावीकडून तिसरा काळ्या कोटामधला चष्मा घातला कोण आहे तो आपण शोधण्याचा प्रयत्न करू. सो दॅट दे वुड आयडेंटिफाय द पर्सन. नाना ऑल्सो थिंक्स दॅट बोथ रमा अँड हर फेअर जेंटलमॅन मस्ट हॅव कन्स्पायर्ड भाऊराव डेथ. आणि नानाच्या मग डोक्यामध्ये एक प्रश्न पडायला आला आहे की अरे ह्या दोघांनी मिळून तर आपल्या वडिलाला मारला नसेल. हिअर नाना कम्पेअर्स हिज सिच्युएशन विथ द शेक्सपियर ग्रेट कॅरेक्टर इज दॅट इज द हॅमलेट, टू बी आर नॉट टू बी. व्हेन ही फाइंड्स दॅट हिज ब्युटिफुल मदर मे हॅव प्लॉटेड हिज फादर डेथ विथ द हेल्प ऑफ हर लवर. मग तिच्या प्रियकराला हाताशी धरून आपल्या वडिलाचा आपल्या आईने काटा काढलेला असावा का. रमा एक्सप्रेसेस हर विश टू नाना दॅट सी वॉन्ट टू मॅरी द मॅन इन द स्वीट अँड डार्क क्लासेस. आणि एवढंच नव्हे तर हे एक नाटक विडंबन आहे. आपण का म्हणतो लक्षात ठेवा की ती स्वतः आई आपल्या मुलाला सांगते आहे की मला त्या पुरुषाशी सी वॉन्ट्स टू मॅरी इज विथ दॅट पर्टिक्युलर पर्सन, की ज्या माणसाला तो सूट घातलेला आहे आणि डार्क ग्लासेस घातले त्याच्याशी मला काय करायचं आहे, लग्न करायचं आहे. नाना प्रोब्स हिज मदर टू फाइंड आउट द फॅक्ट अँड मोर डिटेल्स ऑफ दिस स्टोरी. मग नाना म्हणतो आहे की अरे नाही येस वी हॅव टू फाइंड आउट द फॅक्ट अँड ही आस्क हिज मदर टू रिव्हील ऑल द डिटेल्स. आणि मग तो आईला आपल्याला सांगतो की तू मला सगळे येस आय एम रेडी, I let her to marry yes with that person in whose love you are. की तुम्ही किंवा तू ज्या माणसाच्या प्रेमात आहेत त्याच्याशी मी लग्न करून तुझं लग्न करून द्यायला तयार आहे, परंतु फर्स्ट टेल मी ऑल द डिटेल्स. रमा कन्फेसेस हर फिलिंग्स टुवर्ड्स द न्यू मॅन बट tells Nana that she can't describe the man exactly. तिनं कबुली केली की माझ्या मनामध्ये त्या पुरुषाविषयी भावना आहेत पण एक्झॅक्टली त्या पुरुषाविषयी मी वर्णन करू शकत नाही. सी रिमेंबर्स हिज अटायर म्हणजे त्याचा ड्रेस ओढली, मी त्याचा ड्रेस फक्त ते आठवते की तो काय त्यानं सूट घातला होता आणि काळे गॉगल घातले होते. अँड सो दॅट टू फाइंड द ट्रूथ नाना टेल्स हिज फादर टू ड्रेस अप एक्झॅक्टली लाईक द मॅट दॅट हिज मदर हॅज बीन डिस्क्राईब. आणि मग तो आपल्या वडिलांना सांगतो की तुम्ही एक नाटक केलं पाहिजे. येस यू हॅव टू प्ले द रोल येस ऑफ दॅट मॅन, येस ऑफ दॅट न्यू मॅन. आणि मग त्या नवीन माणसाच्या प्रेमामध्ये आपली आई
जी काही पडलेली आहे की त्याचा ड्रेस तुम्ही वेषांतर केलं पाहिजे, त्याच्या ड्रेसमध्येच तुम्ही आईला भेटलं पाहिजे. अँड टू फाइंड आउट दूत नाना टेल्स हिज मदर टू हिज फादर टू ड्रेस अप एक्झॅक्टली लाईक, की जसं आईनं वर्णन त्या माणसाचं केलेलं आहे त्या पद्धतीचा तुम्ही पेहराव करा. नाना टेल्स हिज मदर दॅट ही इज विलिंग टू हेल्प हर फॉर द सेकंड मॅरेज विथ दॅट मॅन ऑफ हर डिझायर. आणि तुझी ज्या माणसाबरोबर लग्न करायची इच्छा आहे त्या माणसाची लग्न करून देण्याची मी तयार आहे. इज दॅट द मदर बिकेम हॅपी. मग आई सुद्धा आणून दे. भाऊ ड्रेस्ड अप लाईक दॅट पर्टिक्युलर मॅन अँड कम्स अँड इंटरॅक्ट्स विथ रमा. आणि मग भाऊराव सुद्धा त्या पद्धतीचा ड्रेस घालतायत आणि रमाशी येऊन बोलतायत. बाय हॅव्हिंग द ड्रिंक भाऊ सिंग्स अ सॉन्ग फ्रॉम हिंदी फिल्म. आणि मग थोडंसं भाऊराव ड्रिंक घेतात आणि हिंदी चित्रपटातलं एक गीत गातात. अँड दस भाऊराव अ डेड पर्सन इज गोइंग टू मॅरी रमा. लक्षात घ्या की एक मेलेला मनुष्य जो आहे हा वेषांतर करून की आपल्या पत्नीची पुन्हा विवाह करण्याचा तयार आहे. अँड विथ दिस अनबिअरेबल शॉक नाना गोज टू द ओल्ड क्रिमोटेरियम सेंटर. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीमुळं की नानाला एक प्रकारचा शॉक बसतो आहे आणि तो नाना की जी जुनी स्मशानभूमी आहे तिकडे जातो आहे. येस देअर वॉज वन वॉचमन. ॲक्च्युली नाना रिक्वेस्टेड येस आय वॉन्ट टू बर्न एस माय फादर्स बॉडी एस इन दिस ओनली क्रिमेटोरियम सेंटर. बट देअर दॅट वॉचमन डिमांड्स ₹2000 फॉर दिस सिच्युएशन. आणि मग की या ठिकाणी तो वॉचमन सुद्धा लक्षात घ्या मशानामध्ये प्रेत जाळण्यासाठी सुद्धा लाच तो वॉचमन आहे तो वॉचमन मागतोय. ॲक्च्युली नाना वॉज अनेबल टू कलेक्ट सच अमाऊंट. खरं तर नानाला एवढी रक्कम जी आहे हा मुलगाच आहे एवढी रक्कम कुठून वसूल करायची. ॲट दॅट टाइम द LIC द पॉलिसी ऑफ द भाऊराव हेल्प्स नाना. द LIC पर्सन हेल्प्स नाना बाय गिविंग हिम भाऊरावज इन्शुरन्स चेक ऑफ ₹10,000. हे लक्षात घ्या. हे ऑब्जेक्टिव्हसाठी फार महत्त्वाचं आहे. म्हणजे त्या वॉचमननं किती पैसे मागितले 2,000 मागितले. आणि तो जो जी काही विमा आहे विम्याचा मनुष्य चेक घेऊन आला होता तो किती रुपयाचा होता 10,000 रुपीज. अँड दस नाना अँड द वॉचमन लाईट द प्रायर. अँड भाऊराव फायनली रिसिव्ज द अग्नी इज ॲट द ओल्ड क्रिमेटेड सेंटर. आणि मग ते 10,000 रुपये आलेले आहेत त्यातले 2,000 रुपये की त्या वॉचमनला देतो. आणि शेवटी आपल्या वडिलांची जी काही इच्छा आहे हे लक्षात घ्या त्या जुन्या स्मशानभूमीमध्ये त्याला तो अग्नी देतो. नाना डिसाइड्स टू बल्ब हिज मदर दॅट द फेअर जेंटलमॅन इज नो मोर अलिव्ह. आणि मग तो नाना ठरवतोय की आपल्या आईला आता आपण सांगायचं की तो जो ज्या जेंटलमॅनच्या ज्या माणसाच्या प्रेमामध्ये तो पडलेला आहे तो मनुष्य जिवंत नाही आहे. आणि इन द रेड लाईट ऑफ द फायर नाना सीज अ फ्रेम इन विच ही सीज द फेस ऑफ अ गर्ल. आणि मग ती एक ज्वाला होते आणि ज्वालाची जी एक फ्रेम होते आणि त्या फ्रेममध्ये नानाला एक मुलगी दिसते. ही सिट्स देअर अँड स्मोक्स अ बिडी विथ द वॉचमन टिल द बॉडी वॉज बॉन्ड. आणि मग नाना जो आहे तो तिथंच बसतो आणि त्या वॉचमनबरोबर बिडी पितो आहे जोपर्यंत आपल्या वडिलाचं प्रेत जळत नाही तोपर्यंत तिथं बसतो. आणि इथं हे ॲक्च्युली नाटक संपतं. स्टुडंट यू ट्राय टू थिंक धिस इज द डेथ ऑफ द कॉमन पर्सन. म्हणजे एका सामान्य माणसाचं हे मरण आहे पण त्याला महानिर्वाण म्हटलेलं आहे. लक्षात घ्या. म्हणजे ज्या काही रूढी परंपरा आहेत ज्या काही पद्धती आहेत त्याच्यावरती सतीश आळेकरांनी एक चांगल्या पद्धतीनं भाष्य नाटकातून केलेलं आहे. आणि हे नाटक जे आहे जरी पुण्याच्या छोट्या चाळीमध्ये घडलेलं असलं तरी देखील की प्रत्येकाच्या समाजामध्ये अशा गोष्टी घडतायत आणि ज्या गोष्टी घडतायत त्याचंच रेखाटन की सतीश आळेकरांनी या नाटकामध्ये आपल्याला दाखवून दिलेलं आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच.